Hello students, we have in previous lecture we have to discuss about 8085 microprocessor basic block diagram आणि त्याचे आपण फीचर्स पण थोडेफार बघितले. आता नेक्स्ट बघायचे पिन डायग्राम ऑफ 8085. पिन डायग्राम ऑफ 8085. आता याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला 8085 मायक्रोप्रोसेसर आहे, त्याच्या टोटल 14 पिन असतात, हे आपण फीचर्समध्ये बघितले. आता काय बघायचं आहे ह्याच्या वेगवेगळ्या 14 पिन कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या काय वर्क करतात ते बघायचं. आता याच्यामध्ये पहिल्यांदा ब्लॉक डायग्राम बघा, ह्याच्यामध्ये टोटल 14 पिन दिसतात. क्लॉक 1, क्लॉक 2, रिसेट आउट, SOD, SID, ट्रॅप, रिसेट 7.7, रिसेट 7.5, रिसेट 5.5, INTR, INTA आणि ॲड्रेस लाईन्स असतील. आता क्लॉक 1 आणि क्लॉक 2 आणि इकडं आहे क्लॉक आउट, या 3 पिन कशात असतील तर ह्या क्रिस्टल पिन्स आहेत. क्रिस्टल पिनसाठी हे इनपुटचं कनेक्शन असेल आणि क्लॉक आउट ही पण क्लॉक जनरेशनसाठी पिन असेल. नेक्स्ट आहे रिसेट इन, रिसेट आउट. फर्स्टली पहिल्यांदा बघू आपण ॲड्रेस लाईन्स. फर्स्ट पॉईंट असेल त्यातला लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. इट इज डिनोटेड ॲज AD0 to AD7. म्हणजेच काय तर AD0 to AD7 ह्या पिन कशावर करतात तर ह्या फर्स्टली ह्या 0 to 7 लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स आहेत. A0 to A7 ह्या ॲड्रेस लाईन्स म्हणून वर्क करतात. हा काय ॲड्रेस लाईन्स म्हणून वर्क करतात आणि D0 to D7 ह्या काय डेटा लाईन्स म्हणून वर्क करतात. म्हणजे ह्या काय तर ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटाचं काम करतात. आणि ह्या लाईन्सला आणखी काय म्हटलं जातं तर बाय डायरेक्शनल लाईन्स असं सुद्धा म्हटलं जातं. का बाय डायरेक्शनल म्हटलं जातं तर ह्या प्रोसेसरपासून इनपुटला प्रोसेसरला इनपुट देण्याचं पण आणि प्रोसेसरपासून आउटपुट देण्याचं पण काम कोण करतात ह्या ॲड्रेस लाईन्स करतात. टोटल 8 पिन्स आहेत AD0 to AD7. आणि आणखी काय याला म्हटलं जातं ॲड्रेस लाईन्स. आणखी ह्या काय करतात डेटा ट्रान्समिट ॲज वेल ॲज डेटा रिसेप्शनसाठी सुद्धा ह्या 8 पिन्स यूज केल्या जातात. लोअर ॲड्रेस लाईन्स असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड पॉईंट हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. आता आणखी एक ह्याच्यामध्ये पॉईंट राहिला की ह्या बसला मल्टिप्लेक्स्ड बस असं सुद्धा म्हटलं जातं. का मल्टिप्लेक्स्ड तर ह्या एक पिन तर एकच आहे बट हे दोन्हीचं काम करते. ॲड्रेसचं पण काम करते ॲज वेल ॲज डेटा सोर्सचं सुद्धा काम करते. म्हणजेच त्या किती 16 बीटचं काम करतात. 8 बीटच्या बस असल्या तरी सुद्धा ह्या काय करतात 16 बीटचं काम करतात. म्हणून ह्याला मल्टिप्लेक्स्ड बस असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. ह्या पिन्स आहेत A8 to A15. ह्याचे पिन नंबर्स आहेत 21 to 28 पर्यंत काय आहे ह्या हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स आहेत. आणि ह्या फक्त ॲड्रेसचं काम करतात. ह्या फक्त ॲड्रेस लाईन्स आहेत आणि फक्त वन साईड काम करतात. म्हणजे ह्या काय करतात आउटपुटचं थोडक्यात काम करतात. ज्याला अदर वेळेला कनेक्ट करायचं असले किंवा डेटा ट्रान्समिशनचं काम असलं तर ह्या 8 पिन्स यूज केल्या जातात. ह्याला आणखी काय म्हटलं जातं तर युनिडायरेक्शनल पिन असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ह्याला युनिडायरेक्शनल पिन असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड पिन स्टेटस सिग्नल. थर्ड आहे स्टेटस सिग्नल. हे टोटल 40 पिनचं कन्वर्जन आपण किती 10 पॉईंट्समध्ये कन्वर्जन केलेलं आहे. बिकॉज तुमच्या लक्षात राहावं की टोटल 14 पिन्स आहेत पण त्या वर्क कशा करतात आणि त्या लक्षात कशा राहाव्या. 14 पिन्स लक्षात ठेवणं सोपं नाही आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्टली लिहिताना काय करणार तुम्ही A0 to A7 ॲड्रेस आणि डेटा लाईन्स लिहून काढायच्या पहिल्यांदा. नंतर काय करणार ॲड्रेस लाईन्स फक्त लिहून काढल्या. नंतर काय करणार आहे क्लॉक 1, क्लॉक 2 आणि क्लॉक आउट. आता ह्या थर्ड पॉईंट बघूया पहिल्यांदा आपण. क्लॉक पिन्स बघूया. क्लॉक पिन्स त्या कोणत्या पिन आहेत तर X1, X2
क्लॉक आउट. थर्ड आहे क्लॉक आउट. आता ह्या दोन पिन कशासाठी यूज केल्या जातात तर समजा एखादं तुम्हाला मायक्रो प्रोसेसरमध्ये ऑपरेशन करायचं आहे जे की इन्स्ट्रक्शन समजा करायचे आहे, अरिथमेटिक ऑपरेशन करायचे आहे, 2 नंबरचे ॲडिशन करायचे. समजा त्या ऑपरेशनला काय होतं थोडाफार टाईम लागतो. तर त्या टाईम लागणारा त्याच्यासाठी काय केलं जातो इथं क्लॉक जनरेशन म्हणून त्या 2 पिन यूज केले जातो. म्हणजे ह्या 2 पिनमध्ये आपण क्रिस्टल कनेक्ट करू शकतो आणि त्या क्रिस्टल थ्रू काय करू शकतो टाईम रिक्वायर करू शकतो. मग तो क्रिस्टल X1 आणि X2 ह्या पिनमध्ये जोडला जातो. आणि क्लॉक आउट पिन समजा एखादं ऑपरेशन झालेलं आहे तर ते अदर पेरिफेरल्सला कसं माहीत व्हावं तर हे क्लॉक आउट पिन आहे ती अदर पेरिफेरल्सला इन्फॉर्म करते की त्यांचं ऑपरेशन कंप्लीट झालेलं आहे किंवा अरिथमेटिक ऑपरेशन कंप्लीट झालेलं आहे तर ते ऑपरेशन तिथं कंप्लीट झालं आहे हे इन्फॉर्म करायचं पिन कोण करते क्लॉक आउट पिन करते. नेक्स्ट पिन आहे सिरियल पिन्स. नेक्स्ट पिन आहे सिरियल पिन्स 4 पॉईंट. त्याच्यामध्ये 2 पिन आहेत SID अँड SOD. ह्या म्हणजेच काय SID आणि SODचा मिनिंग काय तर सिरियल इनपुट डेटा. काय आहे सिरियल इनपुट डेटा अँड इनपुट डेटा अँड सिरियल आउटपुट डेटा. सिरियल आउटपुट डेटा ह्या 2 पिन डेटा ट्रान्समिशनसाठी यूज केल्या जातात. आणखी ह्या 2 पिन आणखी कोणत्या 2 इन्स्ट्रक्शन आहेत सिम आणि रिम. सिम आणि रिम टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहेत 8085 मायक्रो प्रोसेसरला. त्यातल्या ह्या पण 2 इन्स्ट्रक्शन आहेत ज्या की फक्त ह्या 2 पिनच्या सहाय्याने त्या वर्क करतात. त्याच्यामुळं ह्या 2 पिन तिथं यूज केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरप्ट. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरप्ट. आता इंटरप्टमध्ये तुम्हाला माहीत असेल समजा तुम्ही एखादं काम करत असाल किंवा रस्त्यानं जात असाल, रस्त्यानं गाडीतून चालला असाल किंवा पायी चालला असाल, तुमच्या समोर काय येतो एखादा अडथळा येतो. म्हणजेच काय तुमच्या समोर अचानक कोणतरी आलं तर त्याला काय आपण म्हणतो अडथळा. अडथळा म्हणजेच काय तर इंटरप्ट. मग ह्याच्यामध्ये काही ऑपरेशन्समध्ये काही अडथळा येतो. म्हणजेच काय तर तुमचं ऑपरेशन चालू असताना अचानक समजा लाईट वगैरे गेली तर ते ऑपरेशन चालू व्हायसाठी हे काय केले जातात 6 इंटरप्ट यूज केले जातात. मग इंटरप्ट पिन कोणत्या कोणत्या आहेत तर या ट्रॅप, रिसेट 7.5, रिसेट 6.5, रिसेट 7.5.5, INTR अँड INT. आता इथं सगळ्या पिन्स तुम्हाला कशा दिसतील तर सिंपल आहेत आणि याच्यावरती एका पिनवरतीच काय बार आहे. तर बारचा अर्थ असा आहे की सगळ्या पिन्स आहेत त्या ॲक्टिव्ह हाय पिन्स आहेत. ॲक्टिव्ह हाय पिन्स म्हणजे त्या कधी वर्क करतात जेव्हा त्याचं आउटपुट काय असतं 1 असतं. ती पिन हायर असते म्हणजेच त्याचा सप्लाय काय असतो हाय असतो 1 असतो तेव्हाच त्या काय करतात वर्क करतात. आणि INTA पिन जी आहे INTA बार ही कधी वर्कमध्ये असते तर ही 0 जेव्हा असेल ती पिन म्हणजे त्याला काही व्होल्टेज नसेल तेव्हाच ती काय करते पिन वर्क करते. 1 आणि 0 म्हणजेच काय तर बायनरी लँग्वेज. 8085 मायक्रो प्रोसेसरला फक्त 2च लँग्वेज समजतात. ते तर कोणती एकतर बायनरी किंवा दुसरी आहे हेक्साडेसिमल. बायनरीमध्ये कोणते 2च नंबर असतात ते एक तर 0 किंवा 1. मग 0 स्टँड्स फॉर 0 व्होल्ट किंवा 0 असेल आणि 1 स्टँड्स फॉर 5 व्होल्ट म्हणजे ती ॲक्टिव्ह हाय पिन असते वर्किंग प्रोसेसमध्ये असतो त्याला सप्लाय लागतो. पूर्ण 8085 हा 5 व्होल्ट सप्लायवरतीच काय होतो चालतो. मग ह्या काय असतील ट्रॅपच्या म्हणजे इंटरप्टच्या टोटल किती पिन्स आहेत 6 पिन्स आहेत. त्यातल्या 5 असलेल्या काय आहेत ॲक्टिव्ह हाय पिन्स आहेत. आणि लास्ट पिन आहे INTA बार ती कशी आहे ॲक्टिव्ह लो पिन आहे. ह्या 5 पिन्स आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये डिटेल्समध्ये इंटरप्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. फक्त आपण आता नेक्स्ट पिन्स बघू. हा पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये इंटरप्टचा पॉईंट आहे. नेक्स्ट पिन आहे नेक्स्ट पिन स्टेटस सिग्नल. काय आहे नेक्स्ट पॉईंट स्टेटस सिग्नल. आता त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटस सिग्नलमध्ये पिन्स आहेत ALE नंतर S0 अँड S1. ह्या काय असतील स्टेटस सिग्नल. स्टेटस म्हणजे मायक्रो कंट्रोलरचा काय स्टेटस आहे म्हणजे तो ऑन स्टेटमध्ये आहे राईट मोडमध्ये आहे रीड मोडमध्ये आहे किंवा आउटपुट मोडमध्ये आहे इनपुट मोडमध्ये आहे ते कसं ओळखायचं तर
ह्या 3 पिनवर. फर्स्टली पहिली पिन जी आहे ALE, दॅट्स मिनिंग या पिनचा मिनिंग आहे ॲड्रेस लॅच एनेबल. काय आहे? ॲड्रेस लॅच एनेबल म्हणजे काय? तर ज्या पिन्स तुम्ही यूज केलेल्या आहेत AD0 to AD7 ह्या काय म्हटल्या आपण? ॲड्रेस ॲज वेल ॲज डेटा लाईन्स. काय म्हटलेलं आहे? ॲड्रेस अँड डेटा लाईन्स म्हटलेलं. म्हणजे हे दोन्हीचं काम करतात. पण कधी करतात? तर ते कधी पण करत नाही. तर त्या कधी करतात? ह्या पिनवरती डिपेंड आहे की ती कधी यूज होते. ॲड्रेस लॅच एनेबल ही ALE पिन आहे. मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ए पिन काय असते? हाय असते. म्हणजे ही ALE पिन इज हाय, म्हणजे ही पिन ज्या वेळेला 1 असेल त्यावेळेला ही ॲड्रेस लाईन्सचं काम करते. काय करते? ह्या वेळेला फक्त ती ॲड्रेस लाईन्सचं काम करते. आणि ज्या वेळेला ही पिन लो असते म्हणजे ALE इज इक्वल टू 0, देन दिस इज वर्क ॲज डेटा लाईन्स. म्हणजे ही ज्या वेळेला पिन लो असते तेव्हा ही डेटा म्हणून वर्क करते. डेटा लाईन्स म्हणजे काय असणार आहे? D0 to D7. आणि ॲड्रेस लाईन्स वर्क करणार म्हणजे A0 to A7 म्हणून वर्क करणार. फक्त ॲड्रेस लाईन्स आणि 0 असेल तेव्हा डेटा लाईन्स. नेक्स्ट 2 पिन आहेत S0 आणि S1. आता त्या कशा वर्क करतात? तर ते सुद्धा दोन्ही स्टेटस सिग्नलच आहेत. मग त्या वर्क करताना तर सिंगली वर्क करत नाही की आता प्रत्येक पिन कसं प्रत्येकाचं सेपरेटली वर्क करते, तसं ह्या 2 एकत्र वर्क करतात. म्हणजे कसं? तर समजा आपल्याला माहित आहे 2 इनपुट्स आपण बघतो. समजा तुम्ही बायनरी बघितलं असेल, अँड ऑर ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन बघितलं असेल, तर समजा त्याला 2 इनपुट्स असतील A आणि B. तर त्याचे किती इनपुट्स म्हणजे किती येणार आहे? त्याचे 2 जर लाईन्स असतील तर त्याचे इनपुट्स 4 येतील. 4 म्हणजे 2 काय म्हटलेलं आहे त्याला? 2 असेल. त्यावेळेला त्याचे कॉम्बिनेशन्स किती येतात? 4 येतात. म्हणजेच काय? S0 आणि S1 साठी 0 0 0 1 1 0 अँड 1 1. आता 0 0 म्हणजे काय करते? तर ती ऑपरेशन रीड करायचं काम करते. रीड करायचं म्हणजे 0 0 असेल त्यावेळेला ती 0 0 असेल तेव्हा HALT म्हणजे ती स्टॉप करते. कोणतंही काम चालू असेल त्यावेळेला ती स्टॉप मोडमध्ये असते. सेकंड पिन आहे 0 1 पिन. 0 1 पिनचा अर्थ आहे की ती 8085 ऑपरेशन करत असताना तो काय करतो? मेमरी लोकेशन किंवा IO डिव्हायसेस काय करतात? ते 8085 बरोबर रीड करायचं काम करतात. म्हणजे हा 8085 एकतर इनपुट डिव्हाइसकडून आलेला डेटा रीड करेल किंवा मेमरी लोकेशनमधलं कंटेंट काय करेल? रीड करायचं काम करेल. नंतर नेक्स्ट आहे 10 पिन. म्हणजेच काय? तर राईट करायचं काम करेल. म्हणजेच काय? मायक्रोप्रोसेसर IO डिव्हाइसवरती काय करेल? IO डिव्हाइस किंवा डेटा बस किंवा बसवरती काय करेल? तो डेटा राईट करायचं काम करेल. म्हणजे समजा आता तुम्ही प्रोग्रामिंग वगैरे माहीत असेल तुम्हाला, 8085चे प्रॅक्टिकल्स वगैरे करताना समजेल तुम्हाला की त्याच्यामध्ये राईट कोड म्हणजे थोडक्यात एखादी इन्स्ट्रक्शन आहे 8085ची अँडची इन्स्ट्रक्शन आहे किंवा ऑरची लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे किंवा अर्थमेटिकल इन्स्ट्रक्शन आहेत, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. मग त्याचे एक हेक्स कोड असतात की जे की 16 बिटमध्ये म्हणजे तो प्रोग्राम आहे असा राईट न करता त्याचे कोड समजा आहेत. समजा LXI इन्स्ट्रक्शन आहे तर त्याच्यासाठी 21 हा कोड आहे. तर हा कोड त्याच्यावरती पुट करायचा म्हणजे राईट करायचं काम करतं. ज्या वेळेला S0 S1 पिन काय असेल? S0 पिन 1 असेल आणि S1 पिन काय असेल? 0 असेल. त्यावेळेला राईट करायचं काम करते. आणि लास्ट पिन आहे 1 1 असेल तेव्हा काय करते? ऑफ कोड फेच. ऑफ कोड काय करते? फेचिंग करायचं काम करते. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट तुम्ही बघाल ॲड्रेसिंग नोट्समध्ये 1 बाईट इन्स्ट्रक्शन काय असते, 2 बाईट इन्स्ट्रक्शन काय असते. समजा एखादी इन्स्ट्रक्शन आहे, आताच मी सांगितलं जसं एखादी इन्स्ट्रक्शन आहे LXI किंवा INX समजा इन्स्ट्रक्शन आहे तर त्याच्यासाठी कोड आहे 23. तर हा कोड ऑफ ह्याला काय म्हटलं जातं? 1 बाईट कोड. 1 बाईट म्हणजेच ह्याला काय म्हटलं? ऑफ कोड. एखाद्या इन्स्ट्रक्शनसाठी त्या इन्स्ट्रक्शन सेटमधील जो कोड असेल त्याला काय म्हटलं जातं? ऑफ कोड असं म्हटलं जातं. असे हे 4 पिनसाठी 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि
4 वेगवेगळे त्याचे ऑपरेशन्स आहेत. ते झाले स्टेटस सिग्नल. नेक्स्ट आहे IO M बार. IO M बार सुद्धा काय आहे, स्टेटस सिग्नलमध्येच येतो. स्टेटस सिग्नलमधलीच 4th पिन असेल IO M बार. आता ही पण पिन ॲक्टिव्ह तुम्हाला दिसत असेल की IO फक्त ॲक्टिव्ह हाय पिन आहे आणि M बार फक्त ॲक्टिव्ह लो. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, तर ज्या वेळेला ही पिन 1 असेल म्हणजे हाय असेल, ही पिन हाय असेल, तेव्हा काय करणार आहे, ते IO डिव्हाइसचं काम करणार आहे. म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं काम करणार आहे. इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं काम करणार आहे. मग ते काय असणार आहे की इनपुट डेटा घ्यायचा, तर अदर पेरिफेरल्सला इनपुट डेटा द्यायचा किंवा आउटपुट त्याचं चेक करायचं. तर त्यावेळेला ती काय करणार आहे, 1 असेल त्यावेळेला ते इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं काम करणार आहे. आणि ज्या वेळेला लो असेल म्हणजे 0 असेल त्यावेळेला काय करणार आहे, ती मेमरी सिलेक्ट करणार. काय करणार आहे, मेमरी सिलेक्शनचं काम करणार. म्हणजे समजा एखादं ऑपरेशन चालू असेल, अरिथमेटिक ऑपरेशन चालू आहे, तर त्याच्यासाठी इनपुट आउटपुट डिव्हाइस सिलेक्ट करायचं आहे का मेमरी सिलेक्ट करायचं आहे, ते कशावर डिपेंड आहे, ह्या पिनवरती डिपेंड आहे. 1 असेल हाय असेल तर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सिलेक्ट करणार आहे, 0 असेल तर मेमरी सिलेक्ट करणार आहे. नेक्स्ट पिन आहे डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. नेक्स्ट पॉईंट आहे डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. त्याच्या 2 पिन आहेत, होल्ड अँड हॉल्ट. त्या 2 पिन आहेत, ह्या पण दोन्ही पिन कशा आहेत, ॲक्टिव्ह हाय पिन्स आहेत. दोन्ही पिन कशा आहेत, ॲक्टिव्ह हाय पिन्स आहेत. समजा मायक्रोप्रोसेसर वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. समजा होल्ड इनपुट पिन इज रिक्वायर्ड ड्युरिंग डायरेक्ट मेमरी ॲक्सेस ऑपरेशन इज होल्ड सिग्नल इन्फॉर्म टू अदर पेरिफेरल्स. मायक्रोप्रोसेसर इज इन अनदर डिव्हाइस रिक्वायर्ड ॲड्रेस ऑर डेटा बस. म्हणजे काय, समजा एखादं ऑपरेशन चालू आहे त्यावेळेला समजा दुसरं ऑपरेशन लगेच करायचं आहे मध्ये, तर काय करेल मायक्रोप्रोसेसर अदर पेरिफेरल्सला काय करेल, होल्ड करायचं काम करेल. म्हणजे समजा अगोदर अरिथमेटिक झाल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काही करायचं असेल तर काय करेल, तो होल्ड मोडवरती जाईल. आणि जेव्हा होल्ड सिग्नल स्टॉप होतो म्हणजे होल्ड सिग्नल पहिल्यांदा होल्ड झालेला आहे म्हणजे मायक्रोप्रोसेसर होल्ड मोडमध्ये होल्ड सिग्नल त्याचा चालू असेल तेव्हा काय करणार आहे, नेक्स्ट पॉईंटला तो जाईल. म्हणजे ज्या वेळेला हा सिग्नल असेल ऑन असेल तेव्हा काय करेल, मायक्रोप्रोसेसर होल्ड मोडमध्ये असेल आणि तो अदर पेरिफेरलला काय करेल, इन्फॉर्म करेल की हा होल्ड मोडमध्ये, तेव्हा तो हॉल्ड सिग्नलला जाईल. म्हणजे पहिल्यांदा समजा मायक्रोप्रोसेसर during direct memory access operation that holds signal inform microprocessor that another device required to use address or data bus. म्हणजे मायक्रोप्रोसेसरला मायक्रोप्रोसेसर बरोबर अदर डिव्हाइसला ॲड्रेस बस किंवा डेटा बस यूज करायच्या, त्यावेळेला तो काय जाईल, होल्ड मोड्समध्ये जाईल. आणि नेक्स्ट मोड ज्या वेळेला तो होल्ड मोडला असेल तेव्हा नेक्स्ट काय करेल, आफ्टर रिसिविंग होल्ड सिग्नल. काय म्हटलेलं आहे, आफ्टर रिसिविंग होल्ड सिग्नल रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड पिन टू HLAT. म्हणजेच काय हॉल्ट असं सुद्धा HLDA असं म्हटलं, HLDA म्हणजेच काय, होल्ड मोड नंतर ज्या वेळेला आफ्टर रिसिविंग द होल्ड सिग्नल समजा मायक्रोप्रोसेसरनं त्याला होल्डचं सिग्नल दिलेलं आहे, अदर पेरिफेरल्सला होल्डचा सिग्नल दिलेलं आहे, तेव्हा काय करेल, त्या सिग्नल नंतर HLDA ही इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. लास्ट 2 पिन्स आहेत त्याच्यामध्ये, त्या काय असतील, पॉवर सप्लाय पिन्स. आता पॉवर सप्लाय पिन्स कोणत्या, फर्स्टली आपण इथं पॉवर सप्लाय पिन्स. पॉवर सप्लाय पिन्स कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये 2 पॉवर सप्लाय पिन्स दिसतील तुम्हाला, VSS आणि VCC. VSS मीन्स फॉर ग्राउंड, इट हेज ग्राउंड कनेक्शन, आणि VCC इज +5 व्होल्ट किंवा +5 व्होल्ट VCC. म्हणजेच काय, तर मायक्रोप्रोसेसरला हा किती व्होल्टवरती काम करतो, तर +5 व्होल्टवरती तो काय करतो, काम करतो. आता
काय ह्याचं कारण काय आहे तर मायक्रो प्रोसेसरमध्ये सगळं सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलं जातं. मायक्रो प्रोसेसर हा पूर्ण सेमीकंडक्टर मटेरियलनं बनलेला आहे. म्हणजे हा काय एक प्रकारचा IC आहे. इट इज ए चिप. हे आपण सगळं फीचर्समध्ये ज्या 8085चे फीचर्स आणि प्रिव्हियस बेसिक ब्लॉक डायग्राम बघितलेली त्याच्यामध्ये आपण हे सगळे फीचर्स वगैरे बघितलेले. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की ह्याच्यामध्ये सेमीकंडक्टर मटेरियल्स यूज केलं जातं. इट इज ए चिप. म्हणजे हा काय IC आहे. IC म्हणजेच काय तर इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजेच काय इंटिग्रेटेड सर्किट. मग ह्याच्यामध्ये मटेरियल कोणतं यूज केलं जातं तर ह्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स, रजिस्टर्स काय केले जातात ट्रान्झिस्टर्स, रजिस्टर्स अँड फ्लिप-फ्लॉप्स वगैरे याच्यामध्ये यूज केलं जातं. हे सगळं कशामध्ये येतं तर सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये येतं. सेमीकंडक्टर डिव्हायसेस यूज करण्याचा आणखीन एक यूज असा आहे की हे जे डिव्हायसेस आहेत हे कसे सेमीकंडक्टर मटेरियलनंच बनलेले आहेत आणि त्याचं मटेरियल सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे जास्त करून सिलिकॉन आणि जर्मेनियम मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलं जातं. आणखी ते मटेरियल यूज करण्याचे आणखी कारण कसे आहेत की त्याला फक्त +5 व्होल्ट सप्लाय लागतो. आणखी त्याची साईज कशी असते एकदम स्मॉल साईज असते. आउटपुट मिळताना लार्ज विड्थमध्ये त्याचं आउटपुट मिळते. त्याच्यामुळं हे मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे रेडी पिन. नेक्स्ट आहे रेडी पिन. रेडी म्हणजे काय तर द पिन रेडी इज द आउटपुट पेरिफेरल device inform microprocessor that peripheral device is ready to receive or send the data. म्हणजे काय तर ज्या वेळेला मायक्रोप्रोसेसर ही पिन अदर पेरिफेरल्सला कनेक्टेड असेल म्हणजे ही पिन कशा इनपुट पिन आहे. जेव्हा अदर पेरिफेरल्स काय करतील इन्फॉर्म करतील मायक्रोप्रोसेसरला दॅट पेरिफेरल डिव्हाइस रेडी टू रिसीव ऑर सेंड डेटा. म्हणजे मायक्रोप्रोसेसरपासून ते अदर पेरिफेरल्स तो डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा सेंड करण्यासाठी तयार असेल त्यावेळेला हा काय करेल रेडी पिन ॲक्टिव्ह असेल. म्हणजे जर रेडी पिन 1 असेल आणि त्यावेळेला काय करेल मायक्रोप्रोसेसर तो रेडी फॉर्ममध्ये काम करेल. अशा प्रकारे ह्या सगळ्यात 14 पिन्स आपण बघितलेल्या आहेत. आणखी इंटरप्ट पिन राहिलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट पॉईंट आहे इंटरप्टचा. त्याच्यामध्ये आपण तो पॉईंट डिटेल्समध्ये बघणार आहे. आणि याच्यामध्ये हा 14 पिनचा IC आणखी एक बघा ह्याला 8085 इंटेल मायक्रोप्रोसेसर असं सुद्धा म्हटलं जातं. इंटेल का तर ह्याच्यामध्ये IC इंटिग्रेशनचं काम वेगवेगळ्या कंपन्या करतात. त्याच्यामध्ये इंटेल ही एक कंपनी आहे जी की जास्त ICचं उत्पादन करायचं काम करते. म्हणजे इंटेल, झायलॉग वगैरे ह्या कंपन्या आहेत की ज्या IC बनवण्याचं काम करतात. त्याच्यामुळं हा आपण बघताना 8085 IC आहे तो पण कशाचा आहे इंटेलचा आहे. टोटल 14 पिन्स आहेत. लक्षात ठेवताना पिन कशा ठेवायच्या तर फर्स्टली लिहिताना ॲड्रेस आणि डेटा लाईन्स लिहून ठेवायच्या. कुठून आहेत त्या 12 पासून लास्ट पेन पहिल्यांदा लिहून ठेवायच्या BCC 20 BSS 20 आणि BCC 40 पिन्स. ह्या पहिल्यांदा 2 पिन लिहून काढायच्या. नंतर काय करणार आहे तुम्ही ॲड्रेस लाईन्स टोटल मग याच्यावरती सगळ्या ॲड्रेस लाईन्स AD0 to AD7 लिहून काढायच्या. ह्या टोटल 8 पिन्स असतील. मग 12 to 19 काय ते ॲड्रेस लाईन्स येतील. नंतर ह्या काय लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स आहेत. नेक्स्टली आपण बघू हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. ह्या परत नंतर लिहून काढायच्या. नंतर 1 आणि 2 पिन असेल ती क्लॉकची पिन असेल इनपुटची आणि क्लॉक आउट असेल ती आउटपुट पिन असेल 37 नंबरला. त्याच्यानंतर रिसेट आउट पिन असेल 3 नंबरला आणि त्याच्याच खाली काय असेल रिसेट इन पिन 36 नंबरला. त्याच्यानंतर सिरियल आउटपुट डेटा आणि सिरियल इनपुट डेटा ह्या पिन्स असतील. इनपुटच्या ट्रान्समिशनसाठी यूज केलेल्या पिन आहेत किंवा रिसेप्शनसाठी यूज केलेल्या ह्या 2 पिन तिथं लिहून काढायच्या. त्याच्यानंतर सगळ्यात इंटरप्टच्या पिन असतील. काय म्हटले इंटरप्ट पिन म्हटले. मग ह्या सगळ्या टोटल 6 पिन असतील. ट्रॅप रिसेट 7.5 रिसेट 5.5 6.5 रिसेट 5.5 INTR आणि INTA बार. ह्या टोटल पिन्स म्हणजे लेफ्ट साईडच्या 20 पिन्स काय होतील कंप्लीट होतील. त्याच्यानंतर स्टेटस सिग्नलच्या पिन्स येतील S0 S1 ALE आणि IOM बार. ह्या काय येतील
आणि रेडी ह्या काय ते सगळ्या स्टेटस सिग्नलसाठी. स्टेटस सिग्नल काय ते S0, S1 आणि A ह्या 3 पिन कशाच आहे स्टेटस सिग्नल. आणि RD बार, WR बार रेडी आणि ह्या काय ते कंट्रोल पिन्स येतील. कंट्रोल पिन्स म्हणजे त्या मायक्रो प्रोसेसर बरोबर कंट्रोल अदर पेरिफेरल्स बरोबर त्या कंट्रोलिंग करायचं काम करतात. रीड राईट म्हणजे आपण बघितलं असेल ॲक्टिव्ह हाय पिन, ही ज्या वेळेला ॲक्टिव्ह लो असतील तेव्हा ह्या काम करणार. ॲक्टिव्ह लो पिन असतील ज्याच्या पिनवरती बार आहे, म्हणजे कोणती पिन समजा RD बार आहे त्याच्यावरती बार आहे म्हणजे ही काय ॲक्टिव्ह लो पिन, म्हणजे ही ज्या वेळेला 0 असेल त्याच वेळेला ती काय असेल वर्किंग फॉर्ममध्ये पिन असेल. RD बार आणि WR बार WR म्हणजे राईटचं काम करते, RD म्हणजे रीडचं काम करते. IOM बार आपण बघितलेलं आहे ज्या वेळेला 1 असेल त्यावेळेला इनपुट आउटपुट डिव्हायसेसचं काम करते आणि ज्या वेळेला M म्हणजे ॲक्टिव्ह लो 0 असेल त्यावेळेला ती मेमरी लोकेशनचं काम करते म्हणजे मेमरी डिव्हायसेसचं काम करते. अशा ह्या 14 पिन्स आहेत. पिन डायग्राम ऑफ 8085च्या टोटल 14 पिन्स इन याच्यामध्ये लिहिलेल्या फक्त 5 पिन्स आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू डिटेल्समध्ये. आणखी IO डिव्हायसेस आणि मेमरी डिव्हायसेस त्या ॲड्रेसिंग मोड्स आहेत त्याचे वेगवेगळे, त्याची पण डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन असणार आहे. मेनली ही पिन आहे IOM बार, ही पिन ह्याचे वेगवेगळे आणखी डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन आहे ती पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.